सुपर ओव्हर असेल, लक्षात ठेवा सुपर ओव्हरचा सामना असेल जर मॅच टाय होतंय, कारण आज आमंत्रित गट आणि आमंत्रित गटामधनं 12 संघ एकमेकांसमोर झुंजताना पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होत आहे. पंच ग्रीन सिग्नल दाखवत आहेत अजिम सर, आणि आपण पाहिलं तर 5:07 पहिला चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू या वेळेस मात्र पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय. यस, पहिला चेंडू काय तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. सुपर सुरुवात करतोय अंकुश भोईर हा खेळाडू. त्या बाजूने दोन्ही संघ जबरदस्त संघ एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळतात. नवगड संघ, त्या दुसऱ्या बाजूने चिखलपाड्याचा हा संघ पाहायला मिळतोय. सर्वांचं मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाले. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती पाहायला मिळते. पहिला चेंडू पहिला तर डॉटने सुरुवात होते. अंकुश यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला जातोय. वेट अँड वॉच करावा लागेल. चेंडूला आधी ओळखावं लागेल, नंतर तुम्हाला प्रहार करावा लागेल. इथे मात्र थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 चेंडू पाहिले तर दोन्ही चेंडू डॉट. जेव्हा जेव्हा डॉट चेंडू हाताळले जातात तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातोय. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू जात आहेत तेव्हा फलंदाजाचा मात्र आत्मविश्वास डगमगला जातोय. इथे मात्र तुमचा आत्मविश्वास उच्च लेवलवर ठेवावा लागेल. शांत माइंडने फलंदाजी करावी लागेल. सामना पहिला आहे या मैदानाचा अंदाज नाहीये. 2 चेंडू दोन्ही चेंडू निर्धाव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. स्वप्नील झेल खाली येतोय आणि ते सुपर झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय. बॅक टू द डगआउट. कुंदन गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिला गडी बाद झालाय या स्पर्धेचा. थँक्यू डीजे. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. शिवनेरी चषक 2024 पर्व 4 पाहायला मिळतोय. यावेळेस ही स्पर्धा आपण पाहिली तर डे नाईटच्या स्वरूपात सुपर स्पर्धा पाहायला मिळते. पहिला गडी बाद झाला 0 या 2 सेकंद. बघा आधीच म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा डॉट जाते तेव्हा प्रेशर असतोय. तुषारजी भगत आपल्या मात्र डोक्यावर शिवनेरी हे मात्र दरवर्षीप्रमाणे कोरतायत. त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. क्रिकेटवर मात्र त्यांचं नितांत प्रेम आणि हा शिवनेरी चषक कॅमेऱ्यामध्ये मात्र नक्कीच कैद केलं जाईल. सुपर 3 चेंडू 1 धाव मात्र धावफलकाला लागत नाहीये. सुपर कामगिरी करतोय अंकुश भोईर हा खेळाडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आयुष. यावेळेस मात्र पॅकलिपचा वापर करून मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सुपर काय जबरदस्त गोलांचा प्रत्याक्रम पाहायला मिळते. अंकुश 1 धाव खर्च करत नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्या. सुपर कामगिरी केली जात आहे. सुरुवात मध्ये थोडीशी पाहिली तर कुंदन 2 डॉट चेंडू गेले. त्यानंतर 3ऱ्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पहिलं षटक आहे. सांभाळून तुम्हाला मात्र ग्राउंड शॉट खेळावे लागतील, कारण हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद झालाय. 4 चेंडू 1 धाव फलक नाहीये. पुन्हा एकदा एनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. विंकोश मात्र येतात. विकेट क्रमांक 2. 1 धाव फलकाला लागत नाहीये आणि नवगड संघ मात्र आपण पाहू शकता 0 धाव संख्या आणि 2 गडी बाद होतात. एक सुमधुर संगीत. थैंक यू डीजे. रोज लाख इरादे बनते बनकर टूट जाते मगर शिर्डी वही जाते जिन्हें बाबा बुलाते. ओम साई राम. इथे मात्र 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 1 धाव खर्च केली नाहीये. 5 चेंडू माफ करा शेखरजी आम्हाला दर्शवतात. शेवटचा चेंडू असेल. मेडन ओव्हर फेकलं जाईल का या शिवनेरी चषक 2024चा पहिलं वैल षटक आणि 2 विकेट्स प्राप्त केल्यात. तेजस न्यू बॅटर जातोय. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. एकंदरीत हवाई सफर करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. मैदानाचा अंदाज नाहीये आणि हा पहिला सामना आहे आणि द्वारका माहीत संघ एक ब्रॉड संघ आहे. नवगड संघ तितक्या ताकदीचा आहे, परंतु सुरुवात फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमचा पाया मजबूत असणे गरजेचं आहे, परंतु इथे सुरुवात खराब झालंय. शेवटचा चेंडू असेल. शफल होऊन करण्याचा प्रयत्न केलाय. शत्रक शक्ती ते पाठ लागतो. चेंडू सरळ निघून जात आहे. फाईन लेग रिजन मध्ये हा येतोय या स्पर्धेतला पहिला चौकार. तेजस यांच्या बॅटमधून 1 षटकाची समाप्ती. 4 धावा 2 गडी बाद.
Abhishek. थँक्यू डिझे. जय श्रीराम. आपण पाहू शकणार उद्याच्या दिवसात मंदिराचा जीर्णोद्धार पाहणार आहोत अयोध्या आणि सर्व भगवमय वातावरण पाहायला मिळतंय. इथे आपण पाहतोय भगवमय वातावरण कारण शिवनेरी चषक आहे 2024. षटक क्रमांक 1 समाप्त झाले आणि 4 धावा या फलकावर 2 विकेट्स जरूर प्राप्त केल्या. सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली अंकुशच्या माध्यमातून. तदनंतर या शेवटच्या चेंडूवर तेजस यांच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या 4 धावा या फलकावर कारण सामना पहिला एकंदरीत आपण पहिल्या सामन्यामध्ये अंदाज येत नाही परंतु 35 ते 40 धावा एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करू शकेल. 4 धावा या फलकावर एक षटकाची समाप्ती झाली. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहू शकणार आहात बंटी कुंभार सुपर कॅमेरावर करतायत आणि पाटील नेटवर्क पालघर जिल्ह्यात मधलं 1 नंबरचं नेटवर्क पाहायला मिळतंय. सुपर क्वालिटी दर्जेदार प्रक्षेपण पाहायला मिळतंय. जय शेते गोलंदाज मार्कवर एक षटकाची समाप्ती 4 धावा या फलकावर. षटक क्रमांक 2 मार्कच होते. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेच होतं थोडंसं बंधन होतं पण त्या बंधनामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी प्रात्यक्षिक सुपर गोलंदाजी केली ती अंकुश या गोलंदाजांना. गोलंदाज गोलंदाज मार्कवर जयेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंगाचा क्षेत्ररक्षक स्वप्नील पुढे सरसा थोडासा फंबल होता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो हा न करताना 2 धाबा परिपूर्ण केल्या जातात. सुपर रनिंग द बेटिंग चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. 2 धाबांची धावफलक पुढे जाईल. 6 धावा या फलकावर. 6 धावा या फलकावर जरूर पाहायला म्हणतात. षटक क्रमांक 2 मार्क असं झालंय. गोलंदाज गोलंदाज मार्कवर आलाय जयेश नावाचा गोलंदाज. मंथन ह्या वेळेस मात्र पहिला चेंडू फेस करताना 2 धावा. तदनंतर आपण पहिला हा डॉट चेंडू येतोय. सुपर कमबॅक करतोय जयेश. वेट अँड वॉच करावा लागेल. एकंदरीत पहिला सामना आहे या मैदानाचा अंदाज नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. षटक क्रमांक 2 मार्क झालाय. शेखर जे केनी मात्र आम्हाला दर्शवत आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय. बिंकुची मात्रे तत्पूर्वी 1 धाव असेल. एकेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 7 धावा या फलकावर. 4 षटकानंतर नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. तिथेच टॉस केला जाईल 2 संघामध्ये. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल पाडा 11 खार्डी आणि श्री गणेश नगावे या 2 संघामधली लढत असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावा या फलकावर. यावेळेस मात्र हवाई सफर काढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय. सुपर झेल टिपला येतोय. प्रांजल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 3 डाऊन होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा 3 गडी बाद 9 गड संघ. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षकांच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. घर बसल्या या मॅचचा आनंद आपण घेऊ शकतात. 101 चॅनल क्रमांक शिवनेरी चषक 2024 हे दमदार आयोजन पाहायला मिळतंय. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा या फलकावर. तर एक या इनिंग नंतर आपण टॉस साठी यायचं आहे. पाडा 11 खार्डी आणि श्री गणेश नगावे हे 2 संघ असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर लव बॉयज डोंगरी अँड डोंगरीपाडा जय श्रीराम चिखलपाडा विपक्ष श्री गणेश जलसार. चटाळे वर्सेस शिवनेरी अँड मंगलमूर्ती नंदाडे वर्सेस चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द असे 12 संघाच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस आता इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउंड क्षेत्ररक्षण करतोय. सुपर फेकी करतोय. तत्पूर्वी 1च धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचता येते 8 धावा या फलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. एका बाजूने रोहन हा फलंदाज आपण पाहिला तर दुसऱ्या बाजूने मंथन हा फलंदाज. धावसंख्या 8 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू असेल. सुपर गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतंय. पण एकदा कार्पेटच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकदा परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय हा न करताना इथे मात्र
धावपच्या स्वरूपात बाद होतोय. येस, नो अँड वेट हे शब्द खूप महत्वाचे आहेत आणि इथे कुठेतरी गफलत केली जात आहे. विकेट क्रमांक 4, षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते नवघर या संघाची. थँक्यू डेझे. गोलंदाज गोलंदाज मार्कवर येतोय अंकुश. अंकुश घरत येतोय गोलंदाज मार्कवर. पहिला अंकुश आपण पाहिला होता, 4 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट्स जरूर प्राप्त केले. तदनंतर हा अंकुश घरत येतोय. फिरकीचा मारा करण्यासाठी मात्र सज्ज झालाय अंकुश. हातातली बोटातली जादू काय ते मात्र दर्शवतील अंकुश. चांगली फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने प्रथमेश, दुसऱ्या बाजूने मंथन जो मात्र सलामीच्या भूमिकेत आहे. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक साईराज मात्र झेल खाली येतोय आणि साईराजचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक झेल सोडणार नाहीये. विकेट क्रमांक 5 डाऊन होतोय. 9 या धावसंख्येला लागतोय नवघर या संघाला 5वा धक्का. थँक्यू डेझे. आता मात्र अडचणीत आहे तो संघ नवघर. संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी, कारण षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालंय. ना कद बडा ना पद बडा, संकटमय खडा वही सबसे बडा. इथे तुम्हाला संकटमोचक ठरावं लागेल आपल्या संघासाठी. तर धावसंख्या आपण पहिली तर 9 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. अडचणीत आहे नवघर संघ. इतका दुरून प्रवास केलाय परंतु या मॅच मध्ये तुम्हाला दमखम दाखवावं लागेल. अजूनही संधी आहे, संधी गेली नाहीये, कारण 5 गडी बाजारात मतीन स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु सुपर गोलंदाजी अंकुश आणि तितकीच 7 चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. साईराज सुपर झेल टिपला गेलाय. पण एकदा अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न काटपटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक पुढे येते प्रांजल. तत्पुढे एकच धाव असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 10 धावा या फलकावर आपण पाहू शकता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ झालाय. अजूनही विचार केला तर तुमच्याकडे 10 चेंडू आहेत आणि या 10 चेंडूमध्ये 20 ते 22 धावा येणं गरजेचं असेल तर एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल असू शकतोय. कारण मजबूत बॅटिंग लाईन आपण पाहू शकता द्वारकामाई चिखलपाडा संघाकडे आहे. त्यासाठी एक मोठं टार्गेट तुम्हाला इथे सेट करावं लागेल. माझ्या प्रेक्षक या स्पर्धेकडे वळल्यात, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा यावेळेस मित्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि सुपर झेल टिपला गेलाय. षटक क्रमांक आपण पाहिला तर विकेट क्रमांक पाहिला तर 6वा धक्का लागतोय 10 या धावसंख्येवर. अडचणीत आहे नवघर संघ. कोणी मात्र तग धरून राहत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, तो मात्र विसरल्यात. सिंगल डबल हा क्रिकेटचा श्वास, त्याला मात्र विसरून चालला नाहीये. इथे मात्र झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्यात. 6 गडी तब्बल बाद झाल्या आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त 10 धावा या फलकावर. 30 ते 35 धावा होणं गरजेचं होतं, परंतु एकंदरीत आपण पाहिलं षटक क्रमांक 3 म्हणजे उर्वरित 9 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि या 9 चेंडू मागे 10 आता मात्र 20 धावा येणं गरजेचं. शेखरजी आम्हाला सांगतायत की 20 ते 22 धावा हे माइंडमध्ये फिट करावं लागेल. सिंगल डबल धावा येऊ शकतात या मैदानाचा विचार आपण केला तर, परंतु हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वारंवार सेल टिपले जात आहेत. न्यू बॅटर येतोय साहिल आणि एका बाजूने मतीन स्वतः कर्णधार. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू मागे धावा खर्च केल्यात. 1 आणि 2 विकेट्स प्राप्त करतोय अंकुश घरत हा गोलंदाज. शाबास मात्र सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. बोटातली जादू काय आहे ते मात्र दाखवतोय अंकुश घरत हा गोलंदाज. सुपर द्वारकामाई चिखलपाड्याने मात्र जबरदस्त कामगिरी केली, दमखम दाखवलाय या मॅच मध्ये. कारण द्वारकामाई चिखलपाडा एक मजबूत बलाढ्य संघ आहे, तदनंतर नवघर संघही आहे, परंतु आज मात्र जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र देऊ शकले नाही दोन्ही सलामवीर आणि त्याचाच परिणाम पाहायला मिळतोय. लो स्कोर धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पडते 11. एक धाव हे खूप महत्वाचं असेल. 11 धावा या फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर आता फक्त 5 चेंडूची समाप्ती झालाय. अंतिम चेंडू असेल.
सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. बाई सबर करण्याचा प्रयत्न केलाय, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता मतीन. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. इथे 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय आणि 4च्या सरसेने आपण पाहिल्या तर 12 धावा 6 गडी तब्बल बाद झाल्यात. बारा धावा फक्त या फलकावर षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल. आता अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. त्यानंतर दोन्ही संघांना विनंती करेन नेक्स्ट मॅच एका बाजूने असेल खार्डी 11 त्यानंतर श्री गणेश नगावे असे 2 संघ आमने सामने असतील. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. प्रांजल येतोय गोलंदाज मार्कवर, जे मात्र आनंदजी यांचे सुपुत्र. एक शेवटचं अंतिम षटक प्रांजल गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा या फलकावर स्लॉग उभं असेल. या षटकावर तुम्हाला हाणामारी करावी लागेल. यावेळेस मात्र मतीन यांच्या बॅट बदल मात्र जयेश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 7 डाऊन होतोय. 12 या धावसंख्येला लागतोय. नवकर या संघाला 7वा धक्का. कमांड इज थँक्यू डिजे. थँक्यू डिजे. सुपर डिजे वादन सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर माइक सिस्टम त्यांच्या माध्यमातून अनेक सुसज्ज डिजे सिस्टम. इथे मात्र नवकर संघ अडचणीत आहे. 12 धावा या फलकावर. न्यू बॅटर नवीन दाखल झालाय. लेफ्ट हँड फलंदाज दर्शन. शेवटचे 5 चेंडू आहेत. अडचणी वाढल्या जात आहेत नवकर या संघाच्या, कारण सुरुवात जी पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये. त्याचेच परिणाम पाहायला मिळतात. थोडासा लो स्कोरच्या दिशेने वाटचाल करतोय हा संघ आणि गोलंदाजांचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 गोलंदाज 3 गोलंदाज आपण पाहिले. अंकुश जयेश आणि अंकुश घरत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रांजल सज्ज झाला. एक युवा गोलंदाज उंचपुरा खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 12 धावा. आता या षटकावर तुम्हाला प्रहार करावा लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, कारण युवा खेळाडू समोर आहेत आणि गोलंदाज एक युवा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 12 धावा या फलकावर. यावेळेस मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात. तिथे जी कदम सर धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती तब्बल 13 धावा या फलकावर. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांताच्या स्वरूपात, त्यानंतर आधीचा एक लेग बाईटच्या स्वरूपात गोलंदाज गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, पण स्वप्नील झेल खाली आहे. थँक्यू. सुपर प्रयत्न जरूर चांगला केला होता, परंतु उंच खेळाडू होता स्वप्नील आणि हायटेटचा फायदा मिळाला आणि सुपर झेल टिपला गेलाय. 13 धावा फक्त फलकावा लागल्यात. नवकर संघ आपण पाहिला तर अडचणीत आहे. संघ संकट मोचक आता कोण ठरले, कारण तुमच्याकडे आता फक्त शेवटचे 3 चेंडू आहेत. सॉरी 4 चेंडू आहेत. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाज बॅक टू द डगआउट. 9वा धक्का लागतोय नवगर या संघाला. 9 गडी आणि 13 धावा एकत्रित पाहायला मिळत आहेत. जी अपेक्षा होती एक चांगला बॅटर रंगेल, परंतु आपण पाहिल्या जबरदस्त कामगिरी केली ती गोलंदाजानं. चला टॉससाठी या. एका बाजूने खार्डी
पाडा 11 खार्डी आणि श्री गणेश नगावे दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. तदनंतर आपण पाहू शकतायत स्वर्गीय श्री राकेश मंगळा मात्रे, कुमार यश राकेश मात्रे, कुमार कल्पित दीपक पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती कल्पना राकेश मात्रे यांच्याकडून पुरस्कृत सर्व ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्यांचेही मनपूर्वक आभार असेल. शिवनेरी चषकच्या माध्यमातून 13 धावा फक्त फलकावर आहेत आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समीर अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूचा विचार केला तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या झाली 13 धावा. चला तिथे टॉस बॉक्स आपण आता खाली करा. तिथे टॉस केला जाईल. एका बाजूने पाडा 11 खार्डीचा संघ असेल, दुसऱ्या बाजूने श्री गणेश नगावे या दोन संघामधली कडवी लढत, कडवी झुंज असेल. हलक्या हाताने अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, परंतु तुमच्याकडे आता वेळ नाही आहे हे सर्व काही करण्यासाठी, कारण तुम्हाला धाव्या आणि धावा एकच तुम्हाला करावा लागेल. इथे मात्र 14 धावा या फलकावर. बाहेर आपण पहिल्या मंदिरात तर देवाचा धावा करावा लागतो, पण क्रिकेटमध्ये धावा करावा लागतील. धावसंख्या आपण पाहिले तर 14 धावा या फलकावर. चला खार्डी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. पुन्हा एकदा बॅटची एज आणि पहिला संघ आपण पहिला ऑल आउट नवगर हा संघ. 14 धावा फक्त या फलकावर, 24 चेंडू मागे. चला मी विनंती करेन आपण टॉस साठी या. एका बाजूने पाडा 11 खार्डीचा संघ असेल, दुसऱ्या बाजूने श्री गणेश नगावे. टॉस बॉक्स आपण जर आता खाली करा. जे आमचे प्रेक्षक टॉस बॉक्सच्या दिशेने आहेत, टॉस बॉक्स खाली करायचा आहे. हॅलो, चला टॉस केलं जाईल दोन संघामध्ये. एका बाजूने पाडा 11 खार्डी, दुसऱ्या बाजूने श्री गणेश नगावे. मी हॅलो, दोन्ही संघाचे कर्णधार इथे आपण या. हॅलो, तर विठ्ठलवाडी आणि मांडे ग्रामपंचायत सरपंच साहेब महेंद्रजी पाटील सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. एका बाजूने आपण पाहिला तर शुभम पाटील, तर दुसऱ्या बाजूने ऋतिक भोईर 11 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर शिवनेरी एकंदरीत कॉलिंग केले आणि शिवनेरी तुम्ही आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. एकंदरीत टॉस जिंकलाय पाडा 11 खाडी संघाने. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. समोरच्या संघांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण आधीचा आपण सामना पाहिला तर 14 धावा एकंदरीत पाहिल्यात. 30, कारण समोर संघ आहे आणि नगावे संघ आपण पाहिला, तुम्ही आमने सामने खेळला असाल. नगावे संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. कुठले गोलंदाज तुमच्याकडे असतील ज्या ह्या 30 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील? किरण आहे, तसेच मी आहे स्वतः रमेश. जनाबद्दल काय वाटतं? एकंदरीत डे नाईटची स्पर्धा पाहायला मिळते. डे नाईट कळत नाहीये आणि आमंत्रित गटात कदाचित डे नाईट स्पर्धेमध्ये असेल. खूप छान आयोजन आहे, खरोखर बघण्यासारखं आयोजन आहे आपल्याला. हॅलो, जाऊया आपण नगावेचे कर्णधार शुभमजी. शुभम, प्रथम टॉस जिंकल्याचा तर काय निर्णय घेतला असता? हॅलो, तर प्रथम तुम्हाला फलंदाजी म्हणजे मनाच्या अनुसार तुम्हाला फलंदाजी आले. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करायचा? समोरचा संघ 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. 4 षटकामागे आम्ही 60 धावा करायचा प्रयत्न करू. कुठले सर्व फलंदाज आहेत का आज अवेलेबल? हो, सर्व फलंदाज अवेलेबल आहेत. आमचा एक ओपनिंग फलंदाज थोडा इंजुर्ड आहे. या आयोजनाबद्दल काय वाटते? कारण तुम्हाला संधी दिली गेली, आमंत्रित गट ठेवला गेला आणि डे नाईटची स्पर्धा पाहायला मिळते शिवनेरी चषक. आयोजन तर चांगलंच असते. गेल्या वर्षी देखील आम्ही इकडे खेळलो होतो. यंदा त्यांनी काहीतरी इम्प्रूव्हमेंट केला आहे. डे नाईट टुर्नामेंट केल्यात, खूप चांगलं आहे. थँक्यू. तर हे दोन करणार होते. टॉस जिंकलाय पाडा 11 खार्डी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर केला आहे. थँक्यू बंटी कॅमेरामॅन.
हॅलो. तर आपण लगेच स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. इथे आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि मॅच ही मात्र कंटिन्यू असेल. तर 15 धावांचं एक छोटंसं लक्ष असेल. यावेळेस पहिला चेंडू साईराज, इथे मात्र सुपर क्षेत्ररक्षण होत आहे. ते मॅडमचा सन्मान केला जाईल, अंजली मॅडम. त्यानंतर आपण पाहू शकता आता एक चांगलं व्यक्तिमत्व यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पुन्हा आता तोच येतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार येतोय. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे डीजे. तर इथे स्वागत सन्मान केला जातोय सरपंच मॅडम, अंजली मॅडम, शाळ. तदनंतर पुष्पगुच्छ असंच फुलाप्रमाणे बहरत राहा आणि सामाजिक कार्य असंच करत राहा, हाच एक संदेश असेल. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तदनंतर या स्पर्धेचे मुख्य अतिथी पाहायला मिळतात कुणालजी पाटील दादा, युवांचं एक चांगलं नेतृत्व. मी निलेशजीला विनंती करेन, आपला शुभ असते कुणाल दादाचं मात्र आपण स्वागत करायचं आहे. नेहमी हाकेला धावून जाणारं युवांचं मात्र एक नेतृत्व पाहायला मिळतंय. कुणाल पाटील, कुणाल दादा. इथे मात्र डायरेक्ट हिट लागतो आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. धावपच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. मी कुणाल तदनंतर आपण पाहतोय मंत्रालय सदस्यपदी मात्र सरांची नेमणूक झालंय. खूप चांगलं एक युवा नेतृत्व आहे आणि सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. एक विठ्ठलाची सुबक मूर्ती आपण पाहू शकणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर पुष्पगुच्छ असंच फुलाप्रमाणे बहरत सामाजिक कार्य सतत आपल्या हातून होत राहील, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना असेल. तदनंतर इथे उपस्थित आहेत महेंद्र पाटील सर, नेहमी सूत्रसंचालन करतायत. यावेळेस मात्र जबरदस्त बैठा शॉट पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार चौकार येतोय. एका षटकामध्ये मॅच फिनिश करतील का काय? रुपेशजींना मी विनंती करेन आपण या. महेंद्रजी पाटील सर, मांडे विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच साहेब. तदनंतर आदर्श शिक्षक म्हणून आपण पाहिल्यात. विविध पुरस्कार त्यांना जरूर प्राप्त केल्यात. कालच त्यांना एक कला पुरस्कार जरूर प्राप्त झाला, बोर्डी. पुन्हा एकदा बैठा शॉट. यावेळेस मॅच फिनिश करतोय की काय? सुपर. तर मॅच मात्र जिंकला गेलाय. द्वारकामाई चिखलपाडा संघ, वेल प्लेट अँड हार्ड लक नवकर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आपलंही मनपूर्वक आभार असेल. आणि विनंती आहे ना, आपण हँडशेक करा मित्रांनो. चिखलपाडा संघ आपण लाईनअप मध्ये जा आणि हँडशेक करा. चिखलपाडा संघ व्यंकुजी मात्रे अँड कंपनी आपण. तदनंतर चिंतामणजी किणी आमचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल. चेतनजी किणी आपण या. आपल्या शुभ हस्ते स्वागत केलं आहे चिंतामणजी किणी आपण पाहू शकतात. आमचे ग्रामस्थ त्यांच्याच मात्र कंडेने या